गरीब मराठे आणि श्रीमंत मराठे असा एक विरोधाभास निर्माण केला जातोय का किंवा असा संघर्ष निर्माण केला जातोय असं वाटते काय? ते प्रकाश आंबेडकरांच्या चर्चेचे वाक्य मी उचलत नाही, पण तो भाव मी यांना मांडला. श्रीमंत मराठ्यांना असं वाटत नाही, कारण त्यांना गरजच नाही ना. त्यांचं सगळं उत्तम चाललंय. ते आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, जडपी मेंबर आहेत, पंचायत सदस्य आहेत, बँकेचे चेअरमन आहेत, पतसंस्थेचे चेअरमन आहेत, साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतंय की बा आमच्या पोरांना कुठे आरक्षण झालं, फुकटचं आमच्या नावाला मागास लागणार. आम्ही तर मागास कुठे, आम्ही तर फॉरवर्ड आहोत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं वेगळ्या शब्दात मी मांडलं आणि त्यामुळे मी प्रकाश आंबेडकरांच्या मताशी सहमतच आहे की श्रीमंत मराठ्यांना, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून ती गरिबांची मराठा तरुण तरुणी मोठी व्हावी असं काही वाटत नाही. ती गरीब राहतील तेवढे आपल्या मागे धावायला माणसं बरी. सध्या प्रकाश हे चांगलं लक्षात आणून दिलं. मी त्यांना विचारतो किंवा आपलं सध्या एक वाक्यता का होत चालली. चला मला काय नाही, विनायक पेटे कशाच्या आधारे म्हटलं मला माहिती नाही, पण मी हा आरोप गेले अनेक वर्ष करतोय, गेल्या आठवड्यात वारंवार केला की मराठा समाजामधल्याच खूप मोठमोठ्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटतं. त्यामुळेच 15 वर्ष पूर्ण मेजॉरिटीचं सरकार असतानाही काँग्रेसने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मी 15 वर्षातच म्हणतोय, तर मी 60 सालापासूनचा इतिहास काढला. पण 15 वर्षाचं क्लिअर कट राज्य तुमचं होतं 99 पासून ते 14 पर्यंत. आणि तुम्ही का नाही केलं रिझर्वेशन, दिलं नाही रिझर्वेशन? त्याचं कारण तुम्हाला मराठा समाज बॅकवर्ड झाला तर तुमच्या नावापुढे सुद्धा बॅकवर्ड लागणार. आणि यू आर फिलिंग वी आर फॉरवर्ड. आता हे मी फॉरवर्ड की मी बॅकवर्ड हे ठेवा आता कपाटात बंद करू. सामान्य मराठ्याचं जगणं मुश्किल झालं. रिझर्वेशन नसेल तर पोरं शिकणार नाही, शिकलं नाही तर नोकरी मिळणार नाही, नोकरी मिळाली नाही तर घराची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले. आणि त्यामुळे मोठमोठ्या मराठा नेत्यांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण कधी मिळू नये. त्यातला एक भाग हा की त्यांना स्वतःला बॅकवर्ड त्यांच्या नावापुढे लावून घ्यायचं नाही. आणि एकदा मराठा बॅकवर्ड झाला की तो सगळ्यांच्याच मागे ते लागलं SCBC, आणि ते त्यांना नको आहे. हा एक भाग आहे. दुसऱ्या बाजूने जेवढा मराठा गरीब राहील तेवढं हे म्हणेल की ते मतदान करायला हे मोकळे झाले. शेवटी कुठल्याही राज्यकर्त्याला आपला समाज शिकावा, आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा असं फार कमी वेळा वाटतं. याचं कारण त्याला त्याच्या मतदारसंघामध्ये जेवढी माणसं रिकामी मिळतील त्याच्या मागे धावणारी म्हणजे हवी असतात. ते बेटे म्हणतात ते काय मला माहीत नाही, कोण 7 मिनिस्टर वगैरे. पण इन जनरल माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजातल्या नेत्यांची मानसिकता कधीच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची नव्हती. त्यामुळे इतके वर्ष सत्तेत असून सुद्धा त्यांनी कधी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही. सत्ता जाता जाता 14ला केला, तोही तकलादो केला. मागास आयोग नेमला नाही, नारायण राणे आयोग नेमला, आणि ते सगळं हायकोर्टामध्ये 2 मिनिटामध्ये स्टे झालं. दादा, प्रकाश केली पाहिजे असं वाटतं का ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये? आणि आज आक्रमकपणे मनसेनं हे आंदोलन मुंबईमध्ये केलं. नाही, कसं आहे की 25 मार्चला लॉकडाऊन सुरू झालं. मार्च, एप्रिल, मे 2, जून 7 महिने झाले. 7 महिन्यात आता इतक्या कालावधीनंतर जनजीवन सुरू करायला लागेल. आणि जनजीवन सुरू करायचं असेल तर त्याला आवश्यक साधनं उपलब्ध करून दिली पाहिजे. मुंबईसारख्या शहरामध्ये जर मेजर पब्लिक हे मुंबईच्या बाहेरच राहतं, उल्हासनगरला राहतं, अंबरनाथला राहतं आणि ठाणे कल्याणला राहतं, तरी यायचं कसं काय? पायी यायचं का? तुम्ही आता आग्रह धरला की मंत्रालयामध्ये 100% उपस्थिती पाहिजे. आधी तुम्ही म्हटलं होतं की 15% रोज 15% बदलायचं. आता म्हटलं 100%, म्हणजे 100% लोक येणार कसे? आणि त्यामुळे लोकल सुरू करणं, बसेस सुरू करणं त्याला आता काही पर्याय नाही. त्यातल्या ज्याला म्हणून आपण प्रिकॉशन्स आहेत हे काय माहीत. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर ठेवा, मास्क लावलाय की नाही हे पहा, लोकलची संख्या वाढवा, ऑफिसेसचे टायमिंग बदला. सकाळी 7 ते दुपारी 3, मग 3 ते रात्री 12, जेणेकरून लोकलवरचा लोड कमी होईल.
ऑफिसेसना असं म्हणा की अल्टरनेट डे ऑफिस चालू ठेवा. अल्टरनेट डे ऑफिस चालू ठेवण्याचं सुद्धा एक नीट आराखडा करा. काही करायचं नाही आणि सोपंच आहे. ते हे बंद, ते बंद, ते बंद, मंदिर बंद, लोकल बंद. आता मंदिर बंदच्या बाबतीत तर मला लॉजिकच कळत नाही. तुम्ही मंदिराच्या बाहेर सुरक्षा लावा आणि मग 10-10 जणांनी आत जायचं. मास्क पाहिजे, मंदिराच्या व्यवस्थापनाने सॅनिटायझर ठेवलं पाहिजे. आत गेलं दर्शन द्यायचं काय, तासन तास कुठे बसतंय. पण ज्याला बसण्याची सवय आहे त्यांना म्हणजे काय ना, आता ते सध्या कोरोना आहे ना, तेव्हा तुम्ही नमस्कार करा आणि बाहेर पडा. अंबाबाईच्या मंदिरामध्ये मुखदर्शन सुरू करा. हो, तुम्हाला दर्शन घेतल्याशिवाय झोप लागत असेल पण अनेकांना काय ना, त्यांना असं वाटतं की किती धावपळीचे जीवन असेल. तर मी कोल्हापूरमध्ये ज्या काळामध्ये सामान्य माणूस म्हणून जगत होतो त्यावेळेला संध्याकाळी सगळं आटोपलं की अंबाबाईच्या देवळातून दर्शन घ्यायचं, मुखदर्शन करून मग घरी जायचं. अशीच मेजॉरिटी लोक आहेत. तर त्यांना नियम घालून का होईना मंदिर उघडा, लोकल सुरू करा, बसेस सुरू करा, एसटी सुरू केल्या आता तुम्ही. त्यामुळे आता कोरोनाच्या बाबतीत असं लक्षात आलं की तुम्ही लॉकडाऊन बिकडाऊन करून काही ते प्रमाण थांबत नाही. तुम्ही काळजी घेऊन लोकांनी आपापला जीवनव्यवहार सुरू करा असं म्हणालो. दादा, मराठ्यांना आरक्षण मिळवणे आघाडीची कोणतीही पुढे कार्यवाही दिसत नाही. आता आंदोलनं देखील सुरू झाली आहेत. आज सोलापूर जिल्हा बंदचा इशारा, म्हणजे आज सोलापूर जिल्हा बंद आहे. एका बाजूला आक्रमक होताना दिसत आहेत मराठा आंदोलक आणि दुसऱ्या बाजूला सरकार मात्र अजून तरी काही त्यांची हालचाल दिसत नाही. काय नाही भाजप आक्रमक होणार आहे का? काय भूमिका आहे भाजपची? नाही, भाजप या विषयामध्ये आक्रमकही होणार आहे, आपली भूमिकाही मांडणार आहे. आणि आपली भूमिका गेल्या आठवड्या 10 दिवसामध्ये आपण मांडली आहे. या सरकारला कोण सल्लागार आहेत हे शोधण्याचा विषय. आता तरी अचानक असं घडलं की मेगा भरतीमध्ये 13% आम्ही बाजूला काढून ठेवू. अत्यंत कायद्याचं ज्ञान नाही आहे असं दाखवणारं हे विधान आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही 13% बाजूला काढून ठेवता त्यावेळेला त्या 13% भरताना पुन्हा सगळी रिझर्वेशन्स लागतात. शेड्यूल कास्टचंही लागणार, शेड्यूल ट्राईबचं लागणार, ओबीसीचं लागणार आणि SCBCचं लागणार. म्हणजे तुम्हाला पूर्ण 13% SCBCला देता येत नाही. आणि SCBCचं रिझर्वेशन त्या 13% राखून ठेवल्यामध्ये तेव्हाच देता येईल तेव्हा SCBCला मान्यता मिळेल. आणि त्यामुळे केवळ तो दिवस घालवण्यासाठी काही ना काही स्टेटमेंट करणं, यातून हा प्रश्न संपणार नाही. याचा खूप बेसिक विचार करायला लागेल. एक मुद्दा असा आला की खंडपीठाकडे जाणं, म्हणजे चीफ जस्टिस पुढे जाणं, त्यांना अशी विनंती करणं की खंडपीठ लवकर फॉर्म करा, त्यांना अशी विनंती करणं की खंडपीठाकडे पाठवण्यापूर्वी स्टे उठवा. हे केलं पाहिजे, सुरुवात करा त्याची. याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत मराठा समाजाला, जे ओबीसीला ते मराठ्यांना, हे जे धोरण BJP सरकारने ठेवलं होतं त्याला काय वेळ लागतो? 1500 कोटी रुपये मंत्रिमंडळाची बजेट करून सँक्शन करा. हे डिक्लेअर करा की यावर्षी 642 कोर्सेसची 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असताना चिटिंग आम्ही निम्मी भरणार आहोत. आंदोलन सुरू करतात आणि इकडे RSS कृषी विभागाचा सेल आहे, त्यांनी पण विरोध ठेवला आहे आणि इकडे सदाभाऊ खोत समर्थन पण करतात. हे शेतकरी नेते जे आहेत ते कन्फ्युज आहेत असं वाटतं का? नाही, मी म्हटलं ना की शेतकरी नेते स्वार्थाप्रमाणे भूमिका ठरवतात, शेतकरी हिताप्रमाणे भूमिका ठरवतात. आणि त्यामुळे राजू शेट्टी किंवा याला विरोध करणाऱ्यांनी, परवा TVवर एक चांगला डिबेट झाला, त्याच्यामध्ये हे सगळे निष्प्रभ ठरले. हे काही आपला विरोध नीट मांडू शकले नाही. आणि त्यामुळे कॉर्पोरेटला ह्या जमिनी विकण्याचा विषय कुठे येतो? त्या कायद्यामध्ये उलट कुळ कायद्याने जमीन जायची ती पण भीती या कायद्यामध्ये ठेवलेली नाही. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कॉर्पोरेटला जमिनी द्या असं तुम्हाला आग्रह कोणी केला? तुम्ही तुमची जमीन करा. तुम्ही केव्हा म्हणाल की तुम्ही तुमची जमीन कसायला विरोध केला आणि तुम्ही आता कॉर्पोरेटला दिलं पाहिजे, तुम्ही बिलकुल तुमची असं केलं तर म्हणायला पाहिजे. तुम्ही जरा म्हटलं की नाही मला कॉर्पोरेटशी ॲग्रीमेंट करायचं नाही, नो प्रॉब्लेम. विधेयकासंदर्भात मोदींनी ट्विट केलं. त्या ट्विटला कोट करून कंगनाने एक ट्विट केलं की हे आंदोलन करणारे हे आतंकवादी आहेत, दहशतवादी आहेत अशा पद्धतीचं. या ट्विटशी तुम्ही सहमत आहात का? कंगनाच्या अशा थोड्या लोकांच्या भावना दुखवणाऱ्या, विचार न करता बोलणाऱ्या कुठल्याही ट्विटशी
मग मुंबईबद्दल त्यांनी केलेलं ट्विट असेल, महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल केलेलं ट्विट असेल, किंवा आता या विधेयकाला विरोध करणाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी जी भाषा वापरली त्याच्याशी आम्ही सहमत नाही. माझा तिचा काही व्यक्तिशा संवाद नाही, परंतु तुमच्या माध्यमातून मी तिला असं म्हणेन की तेच शब्द वापरावेत, पण जपून वापरावे. आणि त्यामुळे लोकांच्या भावना दुखवणारं, मला कधी कधी त्यांना त्या ज्या वाक्य म्हणतात त्याचा केवढा दुष्परिणाम आहे त्यांना कळतं की नाही, मला मोठा प्रश्न आहे. पण हा त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे, आम्ही त्याच्याशी सहमत नाही. मुळात जे शेतकऱ्यांचे नेते म्हणवतात त्यांचा वेगळा भाग, कारण त्यांनी सोयीप्रमाणे समजून घ्यायचं ठरवलं. जो सामान्य शेतकरी आहे माझ्यासारखा, त्याला नीट पाहिजे की बा माझ्या पायाची पेढी तुटली गेली, मला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायलाही वाव आहे, तर मला सुरक्षित वाटत असेल किंवा तिथे मला पैसे मिळण्याची गॅरंटी आहे. बाहेर विकलं तर पैसे विकण्याची गॅरंटी नाही, पण बाहेर रेट जास्त मिळतो. दोन्ही ऑप्शन्स आहेत हे माझ्या सामान्य शेतकऱ्याला कळतं. पण हा विषय सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शेतकरी नसलेल्यांना हे कन्फ्युजन असतं, त्यांना पोहोचवण्यासाठीच ही प्रेस कॉन्फरन्स आहे. प्लस गावोगावातल्या शेतकऱ्यांनी पुढ्या उभारणं, मोदींचं अभिनंदन करणं, पेढे वाटणं, साखर वाटणं असे कार्यक्रम सुरू झाले आहेत की ज्यात त्या शेतकऱ्यांना नीट समजावून सांगून की कसे हे तिन्ही कायदे आपल्या फायद्याचे झाले. आणि यात तुझ्यावर सोडलेलं MSP आहे तशी आहे, 25% तुझं उत्पादन विकत घ्यायला सरकार बांधील आहे तसं आहे. तुला MSP पेक्षा जास्त भाव मिळाला तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये नको आहे का, असं समजावून सांगण्याचा उपक्रम हे आठवड्याभर चालेल आणि गेल्या आठवड्याभरही चालेल. पहिल्यांदा त्यांनी हे वक्तव्य केलं, त्यानंतर पुन्हा ते काय नेमकं नाही, मुळात ज्यांनी म्हटलं त्यांनीच संध्याकाळी असं म्हटलं की मी असं काही म्हटलं नाही, मग त्यामुळे आता टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. पण अनिल देशमुखांना असं हेच नाही, आणखी काय काय वाटत असेल तर अकृत्रिमपणे का होईना त्यांनी सरकार आणलं आहे आणि लोकशाहीमध्ये अशा सरकारला 100% अधिकार आहे. चौकशी करावी, कारवाई करावी. बोलबच्चनगिरी कशी झाली दादा? पाकिस्तानमध्ये लष्करशाही वगैरे कुठली सरकार उचलू शकतात वगैरे आजकालच्या अनुभवामध्ये. पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती आहे, 4-5 अधिकारी एका लेडीज अधिकारी असतात तर सरकार उलटवणे ताकद त्याच्यात असते का? मला वाटलं की त्यांना काय म्हणायचं होतं हे मला माहीत नाही, पण मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे किंवा म्हटलं ना तर छाती टोकपणे त्या अशी फॉर्म राहिलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे, पुरावे दिले पाहिजे, कारवाई केली पाहिजे. तुम्ही जे म्हणता म्हणजे ह्या सरकारमध्ये जवळजवळ गेल्या 8-9 महिन्यामध्ये एकही यांचा विषय कोर्टात टिकला नाही, एकही यांचं स्टेटमेंट यांना फार दिवस टिकवता यायला नाही, यांना गुंजाम करावं लागलं. संजय राऊतने कंगनाला हरामखोर म्हणायचं, त्यानंतर मग पूर्ण शांत राहायचं. त्यामुळे कंगना जसं न विचार करता बोलते, हे कुठे विचार करून बोलतो? दादा, मराठा आरक्षण मी म्हटल्याप्रमाणे की ज्यांनी विरोध केला काँग्रेस, त्यांच्या अगदी 19च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आणि 17 साली झालेल्या पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये याची प्रॉमिसेस आहेत. मग आता त्यांचं मत बदललं आहे का असा प्रश्न पडतो. आणि त्यावेळेस केवळ राजकारण, बाकी कुठलाही मुद्दा नाही. आणि शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही म्हटलं की ते लोकसभेमध्ये कन्व्हिन्स होत आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये ते कन्व्हिन्स नाही आहेत. हा शिवसेनेचा जो वारा जिथे येईल त्याप्रमाणे दिशा ठरवण्याचा जो भाग आहे तो ह्या कायद्यांच्या बाबतीत लक्षात आला.